राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघा निघालेलो वीरला. आता वीरला जाण्याचा काही योग नव्हता, कारण की आपण निघालेलो तसं खरं म्हणजे मोरगावला. पण अचानकच मधनं नियोजन बदललं जरा. परत आपला ढाण्या आणि अक्षय शेट येणार होतं तिकडून राजापूरवरनं. ढाण्या काय माझ्यासोबतच असतो, गावाला गेलं की आम्ही दोघं एकमेकाला काय सोडत नाही. मग काय विषयच खोल. मग आता चला म्हटलं जायचं तर वीरला. त्यात वीरची यात्रा पण जवळ आली आहेच म्हटलं, त्याच्या अगोदर पण आपण दर्शन घेऊन यावं. परत काय यात्रेत काय दर्शन घेता येत नाही, त्यात आपल्याला काय सुट्टी पण नसते. आलायचं योगायोग म्हटलं तर येऊन उभ्या जाऊन म्हटलं वीरला डायरेक्ट. फायनली मग आपण डायरेक्ट वीरला आलो बघा. इथं आपली बॅग बिग ठेवली, मस्तपैकी गुलाल बिलाला घेतला. हे वीर गाव म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहिती असेल बघा, हे आपल्या पुरंदर मध्ये आहे बघा. वीर हे गाव वीर धरणाच्या तिथंच आहे. श्रीनाथ मुस्कोबा देवस्थान आहे बघा इथे. मस्तपैकी असं दर्शन झालं बघा इथं. आता पहिल्यांदा बाहेरनंच घेतलं दर्शन, पण परत ढाण्या म्हणला तो आत ये डायरेक्ट, कारण की त्यांना तिथं मान आहे ना काठीचा, त्यामुळं त्यांना आतून दर्शन भेटलं जातं. त्यामुळे डायरेक्ट आपण पण आत जाऊन दर्शन घेतलं. मस्त की बाहेर आलो, बाहेरचा व्ह्यू म्हटलं तुम्हाला जरा दाखवा. कसं यात्रेची तयारी चाललेली, त्यामुळं गर्दी पण होती बऱ्यापैकी. चालू द्या म्हटलं आपण निघावं परत म्हटलं, कारण की आपल्या तिथून मोरगावला जायचं. हे बघा अक्षय शेट आणि विशाल भाऊ. मग काय नंतर ना मग ओकेमध्ये आपण डायरेक्ट रिटर्न परतीचा प्रवास चालू केला. फायनली मग डायरेक्ट निरत आलो, कारण की उलटं जेजुरीकडनं फिरून जाणं म्हटलं आपल्याला काय जवळ परवडायचं नाही, कारण की आपलं बजेट जरा हल्लं आहे मंथएंड असल्यामुळं. मग डायरेक्ट आपण निरत आलो, निरतून डायरेक्ट परत मोरगावला. आता विषय असा होता बघा, मोरगावला जाताना फायनली पोचलो तर आपण खरं, पण तुम्हाला एक विषय सांगतो. आत्ता मॅरेथॉन रेस होती बघा, त्यामुळं इथून तिथून मोरगावचा रोड एवढा मस्त केलता ना की बासच. त्यांना कधी एवढ्या दिवसात जमलं नाही, त्या एका सायकल ट्रेसनं करून दाखवलं बघा. अशा सायकल ट्रेस दर 4-5 महिन्याला घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही बघा आम्हाला महाराष्ट्रवाल्यांना. त्यामुळे महाराष्ट्र सुधारलो तुमच्या काहीतरी कारणांमुळं. चालू द्या, चला आपण डायरेक्ट आलो मोरगावला आल्या एवढी रांग बघून पहिलं तर डोळं फिरलं. जाऊ द्या म्हटलं, तरी पण थांबावं रागत. तरी पण परत इच्छा व्हायना रांगत थांबायची, कारण की परत लवकर माघारी जाऊन आपल्याला परत पुण्याला माघार यायचं होतं. त्यामुळं जाऊ द्या म्हटलं, आता आलो तर बाहेरनं दर्शन घ्यावं मस्तपैकी. मग बाहेरनं दर्शन घेतलं देवाचं. बाहेर आलो, जरा बाहेरनं व्ह्यू दाखवा म्हटलं तुम्हाला कशी काय ओकेमध्ये का नाही. गर्दी आज सुट्टी असल्यामुळं सेकंड सॅटरडे आणि रविवार गर्दी एवढी होती की बासच, सांगताच काय नाही. त्यानंतर डायरेक्ट म्हटलं आता चला निघावं लवकर माघारी, कारण की आपल्याला परत जाताना मुरटीतून एक दुसरी गाडी घ्यायची होती, कारण ह्याच गाडीवर आपण पुण्याला जाणार होतो. मग काय ओकेमध्ये ढाण्या शेटनं ती दुसरी गाडी घेतली ना आम्ही आमची गाडी ओकेमध्ये निघालो डायरेक्ट माघारी. आपला परतीचा प्रवास चालू केला. हे बघा आमची धूम कशी काय. विषय कोण. त्यानंतर डायरेक्ट आपण आलो पाडेगावमध्ये बघा. आल्या काय मयूर शेट तयार होतं, कारण मयूर शेटवर आपण डायरेक्ट पुण्याला येणार होतो रिटर्न. ओकेमध्ये मग गेले आवरलं, डबा बिबा भरला, निघावलो माघारी. चला आजच्या दिवसाचं इथं शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या